नमस्कार महाराष्ट्राचे सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणी, स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2026मध्ये ही एक्झाम होणार आहे. त्यासाठी आपण संपूर्ण तयारी करत आहोत. सुरुवात आपण भूगोल या विषयापासून केलेली आहे. त्यामधला हा आज 02 नंबरची सिरीज आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे जे कन्सेप्ट असेल सुरुवातपासून तर आतापर्यंत हे सर्व कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आणि सोबतच मित्रांनो, आपण काय करणार आहोत, 2019 ते 2025 आयोगाचा यामध्ये कल काय आहे, आयोगाची स्टेप कशी आहे, 2019 ते 2025मध्ये आयोगाची स्टेप बदलली आहे का, विचार मांडण्याची, प्रश्न मांडण्याची, हे सर्व आपण बघूया. आणि सोबतच व्हिडिओला लाईक देखील करा. मित्रांनो बघा, पहिला प्रश्न काय आहे, तर महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार हा कसा आहे. बघा, आयोगाची 2000 हा मित्रांनो PSI 2021मध्ये प्रश्न आलेला आहे. बघा, आपल्याला विचारलं काय, तर पूर्व पश्चिम आणि त्यापेक्षा म्हणजे कंपॅरिझन केलेलं आहे, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण यांचं कंपॅरिझन केलेलं आहे. तर आपल्याला हा प्रश्न सोडवताना आपल्याला पाहिजे माहीत ते म्हणजे मॅप. महाराष्ट्राचा मॅप आपल्याला माहिती पाहिजे. मित्रांनो बघा, हा महाराष्ट्राचा मॅप झाला, त्यामध्ये दिशा दिलेली आहे. परंतु एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं पश्चिम आणि पूर्व हे जे डिस्टन्स आहे मित्रांनो, हे 800 चौरस किलोमीटर आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. सोबतच हे देखील लक्षात राहू द्या की हे जे उत्तर आणि दक्षिण आहे, हे आहे लांबी किंवा डिस्टन्स 700 चौरस किलोमीटर. आणि सोबत हे देखील लक्षात राहू द्या मित्रांनो, जो महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आहे, मग आपल्याला बरेचदा प्रश्न कन्फ्यूज करतो की महाराष्ट्राला लागलेला समुद्रकिनारा हा किती किलोमीटरचा आहे. आपण विचार काय करतो की उत्तर आणि दक्षिण हे जे डिस्टन्स आहे हे 700 आहे, आणि ऑप्शन दिलेलं आहे ते 700 720. तर बघा, उत्तर आणि दक्षिण हे 700 जरूर आहे डिस्टन्स, परंतु जो समुद्रकिनारा लागला आहे तो आपला 720 किलोमीटरचा लागलेला आहे. आणि त्याबद्दल आपण सविस्तर समजून घेऊया. बघा, आपण बघूया की तो कशा प्रकारे लागलेला आहे. बघा मित्रांनो, हा जो किनारा लागलेला आहे तो रिया प्रकारचा आहे. हा जो आहे ना समुद्र किनारीपट्टी जे आहे ते रिया प्रकारची आहे. बरेच एक्झाममध्ये हा देखील विचारलेला प्रश्न आहे की महाराष्ट्राला जो समुद्रकिनारा लागला आहे किंवा स्पेशली कोकणाला जो समुद्रकिनारा लागला आहे तो कशा प्रकारचा आहे. रिया व दंत प्रकारचा आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. सोबतच यामध्ये असे वळ्या पडल्या राहतात, त्यामुळे हा 720 किलोमीटर इतकं अंतर आहे. आणि सोबतच मित्रांनो, एक आणखी महत्त्वाचं म्हणजे बघा, अभ्यास जेव्हा आपण करत राहतो तर आपण प्रश्न जर मला एक सांगा या पोझिशनमध्ये आहे, तर आपण सराउंडिंग राऊंडमध्ये अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे इथची पॉसिबिलिटी, इथली पॉसिबिलिटी, इथली पॉसिबिलिटी आणि इथली, म्हणजे प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो, कुठचा येऊ शकतो, हे देखील आपण तर्काने आपण जाणून घेऊ शकतो. बघा, हा जो समुद्रकिनारा आहे मित्रांनो 720 किलोमीटरचा, तर त्यामध्ये बघा पालघर, त्यानंतर ठाणे, सोबतच बृहमुंबई, नंतर रायगड, सोबतच रत्नागिरी आणि शेवटी सिंधुदुर्ग. आता मित्रांनो, आधी प्रश्न बघा, यावर आता सध्या प्रश्न येणार काय, तर नाही, यामध्ये आता सध्या प्रश्न येणार नाही, कारण की आत्ता आयोगाचा जो कल आहे तो अशा प्रकारचा प्रश्न विचारत नाही. परंतु आपल्याला जनरली माहीत राहावं यासाठी आपण हा आढावा घेत आहोत. बघा, पालघर सर्वात महत्त्वाचा आहे की पालघरला समुद्रकिनारा किती लागलेला आहे, तर तो आहे 102 किलोमीटरचा. ठीक आहे. त्यानंतर ठाणेला 25 किलोमीटर. त्यानंतर बृहमुंबई महत्त्वाचा आहे, बृहमुंबई 114 किलोमीटर. सोबतच एक लक्षात ठेवा, जो रायगड आहे, रायगडला लागलेला आहे 122 किलोमीटरचा. सोबतच रत्नागिरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे. कारण महत्त्वाचं सांगतो, 237 चौरस किलोमीटर. सोबतच सिंधुदुर्ग लक्षात ठेवा, सिंधुदुर्गला लागलेला आहे ते म्हणजे 120 चौरस किलोमीटर फक्त. ठीक आहे. आता मित्रांनो, यावर प्रश्न कसा बनवू शकतो, जर इन फ्युचर यावर प्रश्न आला तर तो प्रश्न कसा बनवू शकतो माहिती आहे काय, महाराष्ट्रातील कोकण जिल्हे, जे कोकणातले 7 जिल्हे मित्रांनो, त्यामध्ये बघा सर्वात कमी समुद्रकिनारा लागला तो म्हणजे ठाणे, आणि सर्वात जास्त लागलेला ते म्हणजे रत्नागिरी. हे लक्षात ठेवा मित्रांनो. यामध्ये आपण बघा अभ्यास, आपण PYQ आपण बघा जेव्हा स्टडी करतो, स्टडी टू PYQ. आता बघा, मी सांगूनच देतो तुम्हाला. एक बघा, अभ्यास नेमकं MPSCचा अभ्यास हा कशा प्रकारे केला जातो हे लक्षात ठेवा. स्टडी टू PYQ. बघा, अनेक विद्यार्थी स्टडी करतात म्हणजे अभ्यास करतात, त्यानंतर PYQकडे वळतात. आपण मित्रांनो कसं करायचं माहिती आहे काय, आपण या चॅनलवर विद्यार्थ्यांना इतकं सटीकदृष्ट्या बनवणार आहोत की येणारा कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आपल्या विद्यार्थ्यांचा 100% रिझल्ट लागणार आहे. बघा, स्टडी टू PYQ तर जाणारच, परंतु PYQ आणि टू स्टडी आपण हे देखील, म्हणजे 2 वेग घेणार आहोत. आपण कसं करणार आहोत मित्रांनो, बघा जनरली विद्यार्थी काय करतात, एकच वेग निवडतात, ते म्हणजे हा स्टडी करणे, त्यानंतर PYQकडे वळणे. परंतु आपण काय करणार आहोत, हा तर वेज करू सोबतच PYQ टू स्टडी हा देखील हा रनवे आपण यूज करू. बघा, आता तो किती हेल्पफुल राहणार हे देखील आपल्याला माहीत पडणार आहे येणाऱ्या एक्झाममध्ये. मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघा, तो म्हणजे बघा सेकंड प्रश्न आहे,
महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, हा प्रश्न 2023 कंबाईनमध्ये विचारलेला आहे. तर बघा यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर यामध्ये आपण हे लक्षात ठेवू शकतो की महाराष्ट्राची जी पार्श्वभूमी आहे, बघा हा जो महाराष्ट्र आहे, हा या महाराष्ट्राची आतमधली जी पार्श्वभूमी आहे हे देखील महत्त्वाचं आहे. तर ते कशाप्रकारे लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला प्रश्न या स्वरूपात विचारला जातो की ते म्हणजेच जसं की बघा प्रश्नामध्ये आपण बघूया की दख्खन पठार. आता मला एक सांगा, दख्खन पठाराची अगर पोझिशन पाहतो म्हटलं तर बघा मित्रांनो यामध्ये दिलेलं आपल्याला पेन मी कलर चेंज करतो बघा, तुमच्या लक्षात येणार. हे जे कोकण साईड आहे, ही कोकण साईड सोडली आणि पूर्व विदर्भ सोडला, बस ही दोन साईड सोडली का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय आढळून येतो मित्रांनो माहिती आहे काय, तर दख्खनचा पठार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दख्खनचा पठार आढळून येतो. नियर अबाउट 80% 80 ते 85% आपल्याला दख्खनचा पठार आढळून येतो मित्रांनो. आता मला एक सांगा, हा प्रश्न जर आपण बघितला, यामध्ये आपल्याला आणखी एक लक्षात येते की याच्याच निगडीत आपल्याला आयोगाने अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत. ते म्हणजे आपण एकदा पुन्हा बघूया. बरं हे बघा, यामध्ये आपल्या लक्षात आलं आहे मित्रांनो की महाराष्ट्रातला 80% जो भूभाग आहे तो दख्खनच्या पठाराने वेढलेला आहे. आणि सोबतच हे देखील लक्षात ठेवा, जो वेढलेला नाही आहे बघा, आयोगाला अगर तुम्हाला समजायचं असेल तर आयोगाच्या पावलावर पाऊल टाकणं आणि एक पाऊल समोर जाणं हा दृष्टिकोन ठेवायचा आहे. बघा जर आपल्याला इन फ्युचर प्रश्न असा आला की महाराष्ट्राच्या दख्खन पठाराने कुठल्या जिल्ह्यांचा किंवा कुठल्या भागाचा समावेश होत नाही, तेव्हा एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, त्यामध्ये कोकण राहणार आणि पूर्व विदर्भ राहणार, हे देखील लक्षात ठेवायचं. सोबतच एक लक्षात ठेवा, हा प्रश्न मी इतका डीपली काऊन घेत आहो तर बघा यावर आयोगाने अनेक प्रश्न विचारलेले आहे. त्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की बेसॉल्ट कशा प्रकारचा आहे खडक, तर तो आहे बेसॉल्ट या प्रकारचा आहे मित्रांनो. हे तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून काही येणारा प्रश्न तुमचा कुठल्याच प्रकारे चुकणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या. सोबतच एक लक्षात ठेवा आणखी, ते म्हणजे आता बघा आपण दुसरा नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा योग्य जोड्या जुळवा, शिखर, ठिकाण आणि त्यांची उंची. मित्रांनो मला एक सांगा, तुम्ही MPSC करता, तुम्हाला जेव्हा अभ्यासक्रम नेमकं माहीत पडते का इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता या प्रकारचे विषय आहेत, तर जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलरली सब्जेक्ट घेता आणि त्या पर्टिक्युलरली सब्जेक्टमध्ये जेव्हा तुम्ही इंटर करताना मित्रांनो, तेव्हा तुम्ही हे चेक करत राहा की त्या पर्टिक्युलरली सब्जेक्टमध्ये नेमकं असे कोणते चॅप्टर आहे किंवा असे कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहे की जेव्हा आयोग वारंवार विचारतो. एक लक्षात ठेवा, वारंवार शब्द मी यासाठी वापरला. हा जो प्रश्न आहे मित्रांनो शिखरवर, स्पेशली शिखरवर, तर हा प्रश्न मित्रांनो आयोग नेहमीच विचारतो. याच्याशिवाय पेपर्स बनवू शकत नाही, कारण की भूगोलमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर बघा मांगीतुंगी, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि साल्हेर. मित्रांनो हा प्रश्न जेव्हा आपल्याला लक्षात येते की नेहमी आयोग विचारतो, तर आपल्याला काय करणं आहे, तर बघा आपल्याला यांचा क्रमाने लक्षात ठेवणं आहे. तर बघा क्रम म्हणजे आपल्याला आपण बघा पाठांतर करणे, हा मी नेहमी आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून हा शब्द राहणार. बघा पाठांतर हा जो सब्जेक्ट आहे ना, हा 10वी आणि 12वीपर्यंत ठीक आहे, आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतो, यामध्ये पाठांतर चालत नाही, यामध्ये फक्त आणि फक्त तर्क चालते. जे मुलं अतिशय कमी दिवस अभ्यास करतात परंतु ते तर्काने अभ्यास करतात आणि PYQ सोल्युशन करतात, त्यामुळे त्यांचा रिझल्ट हा जास्त अभ्यास करणाऱ्यापेक्षाही लवकर येतो. एक लक्षात ठेवा मित्रांनो. बघा हे कन्सेप्ट कशी आहे, जसं कळसुबाई, आपण पाठांतर काय केलं आहे की कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे, जे अहमदनगरमध्ये आहे. एवढंच आपल्याला लाईन पाठ आहे मित्रांनो. बघा हे लाईन आपल्याला पाठ आहे, परंतु आयोगाचा कल बघा, आयोगाचा कल कुठं आहे, पण जोड्या लावामध्ये त्यांना फक्त आणि त्यांनी काय दिलेलं आहे की शिखर दिलं आहे, एका साईडनं उंची दिलेली आहे. तर बघा आपल्याला मग नेमकं अभ्यास काय करायचा, या PYQ मधून आपल्याला नेमकं काय शिकायचं. तर बघा मित्रांनो आपल्याला हे शिकायचं आहे की महाराष्ट्रातील जे शिखर आहे त्यांचा क्रम कसा, तर उत्तरकडून दक्षिणेकडे. सोबतच हा जेव्हा क्रम तुम्ही वाचत राहता ना, 1 2 3, जसं कळसुबाई 1 नंबरवर आहे, 2 नंबरवर हे उंचीनुसार साल्हेर आहे. तर मित्रांनो हा याच प्रकारे आपण काय करू माहिती आहे काय, हा क्रम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न देखील करू. सोबत बघा आता प्रश्न बघा काय आहे, तर मांगीतुंगी. मला एक सांगा, हा मांगीतुंगी हा पर्वत कुठं आहे, तर नाशिकमध्ये आहे. हे जेव्हा आपण PYQ एनालाइज करतो आणि एनालाइज केल्यानंतर जेव्हा टॉपिक आपण घेतो ना, त्या टॉपिकमधून आपल्याला लक्षात येते मित्रांनो की आपण काय पाठ करावं आणि काय नाही. तर बघा मांगीतुंगी नाशिकमध्ये आहे आणि त्यांची उंची किती आहे, तर मित्रांनो 1100 आहे. हे कन्सेप्ट माहिती आहे का, हे पाठच पाहिजे, कारण की या कन्सेप्टशिवाय आपण कुठल्याच प्रकारचा पेपर टॅग करू शकत नाही. कारण की मित्रांनो ऑप्शन वाईज गेल्यानंतरही देखील आपल्याला या गोष्टी इम्पॉर्टंट राहतातच. बघा त्यानंतर सोबत एक लक्षात ठेवा, आपल्याला सेकंडमध्ये दिला आहे त्र्यंबकेश्वर. आता त्र्यंबकेश्वर जो आहे
हा त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये येते मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. त्र्यंबकेश्वर कुठे येते, हा देखील नाशिकमध्ये येतो. आणि त्र्यंबकेश्वर या शिखरची उंची जी आहे ते 1304 आहे. हे बघा इथं ऑप्शन कुठे दिला आपल्याला, 1304. ठीक आहे. त्यानंतर सप्तशृंगी, सप्तशृंगी हे देखील कुठे येते मित्रांनो, तर ते देखील नाशिकमध्ये येते. हे बघा म्हणजे आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे की एका पर्टिक्युलरली जिल्हा आणि जिल्ह्यावाईज जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला लक्षात येते मांगीतुंगी, त्यानंतर त्र्यंबकेश्वर, त्यानंतर सप्तशृंगी हे सर्व शिखर नाशिकमध्ये आहे. आणि सप्तशृंगी यांची उंची आहे 1416 मीटर. बघा ऑप्शनमध्ये दिलंच आहे आपल्याला, ऑप्शनमध्ये दिलं आहे बघा, सप्तशृंगी 1416 मीटर. त्यानंतर राहिलं साल्लेर. साल्लेर मित्रांनो एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात उंच 2 नंबरचं शिखर आहे जे 1567 आहे. ठीक आहे. जसं कळसुबाई आहे, कळसुबाईच्या जस्ट खाली क्रमांकावर कोणतं येते, ते येते म्हणजे साल्लेर. साल्लेर आणि हे देखील कुठे आहे मित्रांनो, तर नाशिकमध्ये आहे. म्हणजे ऑलमोस्ट एक लक्षात ठेवा, एका जिल्ह्यामधले तुम्हाला हे पूर्ण शिखर विचारलेले आहे. तर या प्रकारे आपण अभ्यास करू. तर बघूया पुढचा प्रश्न. बघा, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम लावा. मी आता जस्ट 1 सेकंड आधीच तुम्हाला ते सांगितलेलं आहे कन्सेप्ट. आणि हा प्रश्न बघा कधी आलेला आहे, तर कंबाईन ग्रुप बी 2020 म्हणजे मित्रांनो एक लक्षात ठेवा, आयोग फक्त काय करते माहिती आहे काय, प्रश्नाची मांडणी जी आहे एक तर जोड्या लावामध्ये विचारण, एक तर वन लायनरमध्ये विचारण किंवा मल्टी लायनरमध्ये विचारण. पण मला एक सांगा, प्रश्न तर तोच आहे ना. बघा महाराष्ट्रातील प्रश्न काय माहिती आहे का, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालील अचूक उत्तर, म्हणजे हे बघा एक लक्षात ठेवा, अचूक, हे बघा चूक सोबत अचूक हे शब्द, बिनचूक, हां हे शब्द एकदम आयोगाचे पाठांतर ठेवा. म्हणजे काय होते माहिती आहे का मित्रांनो, जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला जाता, एक तर टायमिंगचा अभाव, त्यानंतर अभ्यासाचं कन्फ्युजन, त्यानंतर भरपूर मोठं प्रेशर, यासाठी का नाही या वेळेस आपण काय करतो माहिती आहे काय, अशा वेळेस आपण हे छोटे छोटे शब्द ना याचा अर्थ व्यवस्थित लागू नाही शकत. आपण स्पीडनं प्रश्न वाचण्याचा प्रयत्न ठेवतो, त्यामुळे अचूकच्या जागी चूक लक्षात राहते. असं मेंटॅलिटी बनून जाते. म्हणून का नाही जेव्हाही आपण या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर आपण आयोगाच्या बारीक सारीक गोष्टी आपण विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देऊ, जेणेकरून त्यांचा येणारा जो प्रश्न आहे. बघा मित्रांनो, एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगून देतो आणखी, ते म्हणजे बघा, जेव्हा तुम्हाला एक प्रश्न आहे तो त्याचं उत्तर माहीत नाही, तो चुकला तर ठीक आहे, परंतु जो प्रश्न तुम्हाला 100% माहीत आहे पण तो सिली मिस्टेकमुळे चुकला ना, तर हा इफेक्ट लय मोठा ठरतो बरं. एक लक्षात ठेवा, हा एकदम नापास होण्याच्या हा हा वेच आहे तो. म्हणजे फेल होण्याचा वे कोणता आहे, तर जो येणारा प्रश्न आपण घाई गडबडीने चुकून देतो, सिली मिस्टेकने चुकून देतो. तर हे टाळण्यासाठी आपण माहिती आहे काय, स्टडी विथ, आपण अभ्यास तर घेऊ, त्याच्यासोबत सिली मिस्टेक जे कुठं होते आपल्या ते देखील आपण ऑब्झर्वेशन करू. बघा, तर मला एक सांगा मित्रांनो, काय म्हटलं आहे, अचूक क्रम ते देखील कसा उंचीनुसार विचारलेला आहे. तर मला एक सांगा मित्रांनो, बघा इथे घेऊ आपण शिखर, इथं त्यांची उंची. बघा मित्रांनो, आता काय करू आपण, सोबतच आपण हे देखील घेऊ जिल्हे. ठीक आहे. आता बघा, सर्वात नंबर 1वर कोणता येणार, तो म्हणजे कळसुबाई. त्यानंतर 2 नंबर कोणते येणार, साल्लेर. त्यानंतर 3 नंबरवर कोणता येणार मित्रांनो, महाबळेश्वर. त्यानंतर मित्रांनो 4 नंबरवर कोणता येणार, तर तो म्हणजे हरिश्चंद्रगड. फक्त मित्रांनो हँडरायटिंग थोडा कोऑपरेट करून घ्या. आणि बघा 5 नंबरवर कोणता येणार, तर तो म्हणजे सप्तशृंगी, जो आता पेपरमध्ये आपल्याला क्वेश्चनमध्ये दिसलेला आहे. सोबतच 6 नंबरवर येणार तो म्हणजे तोरणा, हा पुणेमध्ये येतो. त्यानंतर 7 नंबरवर आपण कोणता बघू शकतो, तो म्हणजे अस्तंबा, नंदुरबारमध्ये येतो. सोबतच आपण बघूया 8 नंबरवर. आता मित्रांनो हे मला एक सांगा, हे आज जो अभ्यासक्रम घेतो आपण, तर यामध्ये मला असं वाटते या प्रकारचं हे सिरीज जे घेतो आपण, त्यामध्ये बारीक सारीक ज्या गोष्टी आहे ना, ह्या तुम्ही ऑलरेडी करून ठेवा, असं माझं मत आहे. म्हणजे येणाऱ्या एक्झाममध्ये माहिती आहे का, तुमचं टायमिंग कवर होणार, एकदम सटीक टाईममध्ये तुम्ही एकदम करेक्ट आन्सर काढणार मित्रांनो. म्हणून त्यासाठी माहिती आहे का, आज हे तर मी शिकूनच घेऊन घेईन तुम्हाला, परंतु माहिती आहे का, तुम्ही स्वतःवरून देखील यासाठी तुम्ही ट्राय करा, प्रयत्न करा. बघा आपण काय बघितलं आहे, तर शिखर सोबत उंची आणि जिल्हे. ठीक आहे. तर आता मला एक सांगा, कळसुबाई असा महाराष्ट्रातला एकही विद्यार्थी नसेल का त्याला कळसुबाईची उंची हे माहीत नसेल. ते म्हणजे 1646. हे सर्व उंची कशामध्ये आहे, तर मीटरमध्ये. ठीक आहे. आता बघा साल्लेर काय, तर 1567, जे की आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली टक्के आहे. ठीक आहे. त्यानंतर हरिश्चंद्रगड, त्यानंतर माहिती आहे का मित्रांनो, महाबळेश्वर येणार. 3 नंबर कोणता येणार, तर महाबळेश्वर. त्याची उंची किती आहे, जो सातारामध्ये येतो. ठीक आहे.
तर महाबळेश्वरचं उंची किती आहे तर 1438. त्यानंतर सोबत आपल्याला लक्षात ठेवा 4 नंबर येते हरिश्चंद्रगड, 3 नंबर येते महाबळेश्वर. म्हणजे सर्वात उंचीनुसार जर आपण बघितलं तर 1646 काय येणार कळसुबाई. कळसुबाई कुठं आहे तर अहमदनगर जिल्ह्यात. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कळसुबाई भेटते. सोबतच हरिश्चंद्रगड म्हणजे जिल्हेवाईज तुम्ही अगर लक्षात ठेवसाल तर तुमच्या ते देखील कन्सेप्ट लक्षात राहणार आहे. ते म्हणजे कशी बघा, हा जो कळसुबाई शिखर आहे जो महाराष्ट्रातला सर्वात उंच आहे, सर्व विद्यार्थ्यांच्या पाठ आहे म्हणजे त्यांनी मुखपाठ केलेला आहे जो 1646 मीटर आहे. मग सोबत तुम्ही हे देखील लक्षात ठेवा ना की कळसुबाई सोबत तुम्ही काय ठेवसान तर हरिश्चंद्रगड देखील लक्षात ठेवा की तो पण कुठे येतो तर तो देखील अहमदनगरमध्ये येतो सोबत. ठीक आहे. त्यानंतर साल्हेर. साल्हेर कुठे येतं मित्रांनो नाशिकमध्ये. त्याची उंची किती आहे तर 1567. महाराष्ट्रातला 2 नंबरचा उंचीचा शिखर आहे. आता नाशिक हे ठेवलं ना तुम्ही लक्षात, तर अदर मग जे येणारे आहे नाशिकमधले ते देखील तुम्ही कंपॅरिझनमध्ये ते देखील लक्षात ठेवू शकता. सोबत महाबळेश्वर. महाबळेश्वर कुठे येते तर ते म्हणजे सातारा. त्यामध्ये त्याची उंची किती आहे तर 1438. हा 3 नंबरचा उंचीचा. त्यानंतर हरिश्चंद्रगड जो आहे 4 नंबरचा. हा कुठे येतो मित्रांनो तर तो येतो आपला कळसुबाईसोबतच म्हणजेच अहमदनगरमध्ये. या प्रकारे तुम्ही मित्रांनो हे देखील लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता बघा यामध्ये आपल्याला ऑप्शन काय दिलेला आहे तर कळसुबाई. आता मला मित्रांनो एक सांगा, ऑलमोस्ट विद्यार्थी मित्रांना हे माहिती आहे का कळसुबाई सर्वात उंच शिखर आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला काय मांडलं आहे उंचीनुसार. म्हणजे उंचीनुसार त्यांचा उतरता क्रम कसा आहे बघा. सर्वात आधी सर्वात मोठा, मग त्याच्यानंतर छोटा छोटा छोटा. म्हणजे असं बघा, हे 5 रुपये, हे 4 रुपये, हे 3 रुपये, हे 2 रुपये. अनेक विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्यूज होते. एक लक्षात ठेवा, हे बघा हे उतरता क्रम चढता क्रम याच्यातही अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होते बरं मित्रांनो. एक लक्षात ठेवा, चढता आणि उतरता. हे बघा चढता कशाला म्हणते मला एक सांगा. हे बघा चढता या प्रकारे समजून घ्या आणि उतरता या प्रकारे समजून घ्या. म्हणजे हे तुम्ही लक्षात राहू द्या. बघा यामध्ये आता काय विचारलेलं आपल्याला तर ते म्हणजे उंचीनुसार त्यांचा अचूक उतरता क्रम सांगा. म्हणजे कसा होणार उतरता क्रम. पहिल्यांदा 10 रुपये, त्याच्या खालोखाल 9 रुपये, त्याच्या खाली 8 रुपये याप्रमाणे. म्हणजे सर्वात उंच काय आहे तर कळसुबाई. किती आहे 1646. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ऑप्शनमध्ये बघा 3 ठिकाणी कळसुबाई आहे. हा एक ऑप्शन एलिमेंट झाला. त्यानंतर बघा साल्हेर 2 नंबरवाला. आणि येणाऱ्या ऑप्शनमध्ये असं कुठलंच ऑप्शन आहे नाही. म्हणून आपला 1 नंबरचं उत्तर हे करेक्ट राहणार. पण यासाठी आपल्याला मित्रांनो बघा अनेक विद्यार्थ्यांना हे खूप भारी वाटते. कसं अनेक तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अनेक शिक्षक जे शिकवतात. आता कुठल्या शिक्षकांना वाईट किंवा चांगलं अशा प्रकारचा हेतू नाही माझा, परंतु माझं लक्षात ठेवा अनेक शिक्षक तुम्हाला काय शिकवतात बघा. आपण ऑप्शन वाईज गेलो पाहिजे. म्हणजे कसं बघा, हे कळसुबाई साल्हेर, त्यानंतर साल्हेर येणार नाही, त्यानंतर कळसुबाई महाबळेश्वर येणार नाही, महाबळेश्वर येणार नाही मित्रांनो हे उत्तर. परंतु माझं असं म्हणणं आहे हे तर ठीक आहे, परंतु हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला हा तर डेटा माहीत पाहिजे का बाबा कळसुबाईनंतर महाराष्ट्राचा 2 नंबरचा साल्हेर येणार, त्या नंबर 3 नंबरवर महाबळेश्वर येणार. अशा प्रकारे म्हणून आपण हा जो डेटा कलेक्ट करत आहोत कुठला हा, याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं आहे की तुम्ही नोट डाऊन करत चला. जे कळसुबाई आहे साल्हेर आहे आणि तुमच्याकडे ऑलरेडी नोट्स वगैरे असेल तर ते वाचत चला आणि परफेक्टली ते आकडे लक्षात राहू द्या. जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला तो चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता. मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे, परंतु या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो काय तर मी असं म्हणतो बघा, आपण संभाव्यता कुठपर्यंत ठेवू शकतो. MPSC ग्रुप बी साठी जे 2024ची जाहिरात होती तिचा पेपर झाला 2 फेब्रुवारी 2025मध्ये. आता बघा हे काही जास्त ओल्ड गोष्ट आहे का नाही, एकदम लेटेस्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतरची एक लेटेस्ट आहे जे 2025मध्ये झाली, जिची एक्झाम 26मध्ये झाली. परंतु आपण हे लक्षात ठेवा या पेपरमध्ये काय विचारलं माहिती आहे का, तो प्रशासकीय विभाग जे 1960मध्ये होते ते होते 4. मला एक सांगा हा एवढा चिल्लर प्रश्न विचारू शकते आयोग, तर मला एक सांगा या प्रकारचा प्रश्न का बरं विचारू शकत नाही जो की आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. तर मला एक सांगा हे आपण एकदम पाठ करून ठेवायला पाहिजे काय तर नाही. मी म्हणतो पाठांतर करायची गरज नाही. आपण फक्त लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा आपल्याला महाराष्ट्रातला जिल्हेवाईज अगर प्रश्न येणार तर आपण एक ट्रिक लक्षात ठेवा. हर गोष्ट माहिती आहे का मित्रांनो, पाठांतरच्या मागे लागू नका. वेळ वाया घालवसान आणि काहीच कामाची गोष्ट होणार नाही. बघा पुन्हा सोंग आवडते हे माझी आवडती ट्रिक आहे मित्रांनो. एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला हे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तुम्ही हे अपुन्हा सोंग आवडते हे ट्रिक लक्षात ठेवा. म्हणजे अपुन्हा सोंग आवडते असं हे ट्रिक तुमच्या लक्षात ठेवल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे काढू शकता बघा. आता बघा म्हणजे अहमदनगर. आता मित्रांनो अहमदनगरचं नाव बदलून काय ठेवलं आहे तर अहिल्यानगर. हे देखील लक्षात ठेवा. बघा त्यानंतर म्हणजे काय होते पुणा, ना म्हणजे नाशिक. सोबतच मित्रांनो आता बघा हे झाले 3 जिल्हे. आता पुढील जिल्हे सोंग. आता म्हणजे सोलापूर,
सोबतच मित्रांनो ग ग म्हणजे गडचिरोली. आता मला एक सांगा, हे पाठांतर करण्याची खरंच आवश्यकता आहे का आपल्याला? एक आपण ट्रिक वाईज गेलो तर आपल्याला इझिली लक्षात राहू शकते. फक्त एवढं लक्षात ठेवा, अपूर्ण सोंग आवडते, बस झालं. म्हणजे अहमदनगर. मग येणारा प्रश्न अगर महाराष्ट्रातला तुमच्या कुठल्याही प्रकारचा आला, की महाराष्ट्रातील सर्वात क्षेत्रफळाने मोठा जिल्हा कोणता, तर तुम्ही चटकन लक्षात ठेवू शकता की अहमदनगर. आणि अहमदनगर जसं आता बघा ऑप्शन वाईज आपण जाऊ. काय म्हटलं आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? बघा सर्वात मोठा जिल्हा तर विचारला आहे, परंतु आपल्याला जे आपण मिट्टूसारखं किंवा पोपटासारखं पाठ केलेलं आहे त्याच्यामध्ये अहमदनगर नगर दिला आहे का नाही? तर मला एक सांगा, जेव्हा अहमदनगर दिलं नाही, मग आपल्याला त्याच्यानंतरचे त्याच्या खालोखालचे जिल्हे देखील माहीत पाहिजे ना. तर बघा मित्रांनो, जेव्हा आपली जी ट्रिक आहे अपूर्ण सोंग आवडतो, त्याच्यानंतर काय राहणार पू म्हणजे पुणा, आपलं उत्तर काय राहणार तर पुणा. या वाईज याप्रमाणे तुम्ही काही मित्रांनो ट्रिक वाईज चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जो पाठांतरचा वेळ आहे तोही वाचणार तुमचा आणि सोबतच तुमची ॲक्युरेटी देखील वाढणार. तर बघा पुढचा प्रश्न, अस्तंभ हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? आता बघा हा जो अस्तंभ जो शिखर आहे ते तुम्हाला एक ऑप्शन दाखवतो मी. इथे नाही आलेला आहे तो. बरं हे आपण घेतलं होतं, ठीक आहे, हे अस्तंभ शिखर. तर ठीक आहे, बघा आता काय विचारलं आहे. तर अस्तंभ हे उंच उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील पर्वतरांगा अतिशय आयोगाचा आवडता टॉपिक. घाट, पर्वतरांगा, नदी प्रणाली हे आयोगाचे आवडते टॉपिक आहे. शिखर, ठीक आहे. आता मला एक सांगा, या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं काय, तर अस्तंभा पहिल्यांदा आपल्याला तर हे माहीत पाहिजे ना, अस्तंभा हे शिखर कुठे येते म्हणून. तर आपण याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक चॅप्टर बघा, आपल्या व्हिडिओत प्रत्येक चॅप्टर असे लेक्चर असे राहणार आहे का ज्या विद्यार्थ्यांना एकदम शून्यपासून अगर MPSC करायची असेल तर ते देखील या व्हिडिओत संग जोडू शकता. बघा आता मित्रांनो, मी तुम्हाला एक मॅप सांगतो महाराष्ट्राचा. त्या मॅपच्या आधारे तुम्ही महाराष्ट्रातील येणारा प्रश्न हा आयुष्यात चुकसान नाही. बघा हा जो मॅप आहे महाराष्ट्राचा, आता पहिला मुद्दा म्हणजे एक, महाराष्ट्राचा आकार कसा आहे? तर महाराष्ट्राचा आकार त्रिकोणी आहे, पण तो कशा त्रिकोणी आहे? तो उलट्या त्रिकोणी आहे. हा देखील प्रश्न विचारला नाही आहे, परंतु इन फ्युचर अगर आला तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा आकार हा उलट्या त्रिकोणप्रमाणे आहे, ठीक आहे. आता मला एक सांगा मित्रांनो, हा जो वर आहे, हा बाण खाली आहे, हा इकडे आणि हा इकडे. आता इकडे तिकडे म्हटलं मी, पण एक लक्षात ठेवा, ही दिशा तर माहिती आहे ना तुम्हाला, ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण आहे, ही पूर्व आहे, ही ही पश्चिम आहे, ठीक आहे. आता मला एक सांगा, जेव्हाही आपण महाराष्ट्राचा अभ्यास करतो तर तेव्हा एक लक्षात ठेवा, या दिशेला आपल्याला कुठला पर्वतरांग पाहायला मिळते? तर बघा ते आहे म्हणजे सातपुडा. सातपुडा, ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला काय पाहायला मिळणार मित्रांनो? तर पेन चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात राहणार. हे काय आहे? तर हे आहे सह्याद्री पर्वत. सोबतच हे देखील लक्षात राहू द्या मित्रांनो. आता बघा हा जो सह्याद्री पर्वत आहे ना, आपण थोडा आतमध्ये न काढता साईडनं दाखवूया, म्हणजे तुम्हाला आणखी पर्वत रंग दाखवता येणार. बघा हे जे आहे, हा जो सह्याद्री पर्वत आहे मित्रांनो, आणि आता या सह्याद्री पर्वतरांगेतून जे पर्वतरांगा आणखी उद्भवलेले आहे ते देखील माहीत राहू द्या. बघा सातमाळा, अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, आणि नंतर शेवटी शंभू महादेव. बघा मित्रांनो, आता हे जे आपण मॅप पाहिलेला आहे आणि मॅपमध्ये आपण काय लिहिलेलं आहे बघा, सातपुडा हा महाराष्ट्राच्या उंच वरच्या साईडला आहे. म्हणजे वरची साईड म्हणजे काय? आयोग आपल्याला वरची साईड थोडं विचार, आयोग विचारणं आपल्याला उत्तर साईड, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या उत्तर साईडला काय कोणता पर्वतरांग आहे? ते म्हणजे सातपुडा, ठीक आहे, सातपुडा. सोबतच हे लक्षात राहू द्या, महाराष्ट्राच्या पश्चिम साईडला सह्याद्री पर्वत आहे, ठीक आहे. अनेकदा प्रश्न हे देखील विचारले आहे की महाराष्ट्राच्या पश्चिम साईडला कोणती रांग आहे? तर ती आहे सह्याद्री, ठीक आहे. आणि एक लक्षात राहू द्या मित्रांनो, जी महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांग आहे ती पर्वतरांग आणि त्यामध्ये येणारे शिखर हे देखील महत्त्वाचे आहे. आता बघा हा प्रश्न जो आहे हा कशातला आहे? तो अस्तंभ हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेतील आहे? तर मला एक सांगा, जेव्हा तुम्हाला हे डिटेल माहीत राहील की नंदुरबार, बघा नंदुरबार हा जिल्हा इथे येतो, ठीक आहे. या कोणत्या जिल्हा येतो? आता पुन्हा आपण दुसरी ड्रॉइंग घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात यायला बरं येणार. बघा हा जो जिल्हा आहे नंदुरबार, त्यानंतर एक जिल्हा अमरावती. हे मित्रांनो मी का बरं केलेलं आहे दोन जिल्हे? तर याचं महत्त्व सांगतो मी तुम्हाला. बघा ही जी आपण काढलेली आहे सातपुडा, या पर्वतरांगेचाच हे भाग आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. नंदुरबारमध्ये आणि अमरावतीमध्ये काय आहे? तर गाविलगड या जे टेकड्या आहेत, इथे काय आहे? तर गाविलगड.
गाविलगड या टेकड्या इथं काय आहे मित्रांनो, गाविलगड टेकड्या. परंतु गाविलगडमध्ये जे पेपरमध्ये अनेकदा विचारलेलं आहे, तर इथं 2 शिखर आहे. बघा 2 शिखर आहे. ते म्हणजे कोणते? पहिलं शिखर वैराट आणि दुसरं शिखर म्हणजे चिखलदरा. जर तुम्ही कधी अमरावतीला घुमायला गेले असाल मित्रांनो, किंवा तुमचे रिलेटिव्ह तिथे राहत असताना त्यांना विचारून घ्या. हे अमरावतीतलं मुख्य ठिकाण आहे, भरपूर परिचित आहे. अमरावतीच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात देखील ते थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाते. बघा एक महत्त्वाचं, आपल्याला मला एक सांगा, आता आपण इतकं डीपमध्ये विचार करत आहोत किंवा डीपमध्ये जाऊन आपण अभ्यास करत आहोत, तर मला एक सांगा, हा प्रश्न आयोग याच्यावर अगर विचारेल तर कशा प्रकारचा विचारेल? तर मला एक सांगा, हा जो वैराट आहे मित्रांनो, याची देखील उंची विचारू शकते आपल्याला. त्यानंतर चिखलदरा जो आहे याची देखील उंची विचारू शकते, आणि हे कुठल्या डोंगरवर आहे ते देखील विचारू शकते. ते म्हणजे डोंगर रांग म्हणजे गाविलगड. बघा व्यवस्थित लिहितो जेणेकरून तुम्हाला दिसायला व्यवस्थित होणार. ते म्हणजे गाविलगड. गाविलगड आणि गाविलगड हे जे टेकड्या आहे मित्रांनो, हे कुठल्या पर्वतरांगेचा भाग आहे? तर ते म्हणजे सातपुडा. आलं तुमच्या आता लक्षात व्यवस्थित. आता त्याचप्रमाणे आपण हे देखील लक्षात घेऊ नंदुरबारचं. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अस्तंबा हे शिखर आहे. ठीक आहे, अस्तंबा हे शिखर आहे ज्याची उंची आपण पाहिलेली आहे 1325 मीटर आहे. ठीक आहे मित्रांनो, आता मला एक सांगा, हे अस्तंबा शिखर कुठल्या टेकडीमध्ये आढळते? हे जर हा अगर प्रश्न आला तर आपल्याला, तर हा प्रश्न आला तर आपण एक लक्षात ठेवा, तो लक्षात म्हणजे कसं ठेवसान, तर तोरणमाळ. तोरणमाळ या टेकड्यावर हा शिखर आढळतो, आणि हे कशाचा भाग आहे? तर हा सातपुड्याचा भाग आहे. म्हणजे मित्रांनो एक लक्षात ठेवा, हा जो आपण अभ्यासक्रम करत आहोत ना, हा तुम्हाला अनेक पुस्तकामध्ये हा दिसून येणार ॲज इट इज. परंतु आपण जे प्रॅक्टिकली, म्हणजे असं समजा की तुम्ही तुमच्या घरी बसलेले आहे, पण घरी बसूनही तुम्ही अख्खा महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रात आपण हिंडत फिरत आहोत. कशाप्रकारे हिंडत फिरत आहोत? तर ते देखील जिल्हेवाईज. आता बघा, हा नंदुरबार जो जिल्हा आहे, हा नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राच्या वायव्य साईडला येतो. हे देखील आपल्याला मॅपमधून कळलं. याच्या आधी तुम्ही पाहिलेला आहे मॅप, आणि मग हा मॅपमध्ये आपण एंटर केल्यानंतर असं समजा का आपण प्रॅक्टिकली जात आहोत. ठीक आहे, नंदुरबारमध्ये गेल्यानंतर आपल्याला लक्षात येणार का तिथं तोरणमाळ तोरणमाळ या नावाची रांग आहे, आणि त्या रांगेमध्ये आपल्याला अस्तंबा हे शिखर पाहायला मिळते, ज्याची उंची आहे 1325. उंची देखील विचारू शकते, त्यानंतर शिखर विचारू शकते, त्यानंतर ठिकाण विचारू शकते, त्यानंतर कोणत्या टेकड्यावर आहे हे विचारू शकते, आणि कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे हे देखील विचारू शकते. तर मित्रांनो, हा अभ्यास अगर तुम्ही या तरीकेनं करताल ना, तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुमचा येणारा कुठलाही प्रश्न हा चुकणार नाही. कारण की MPSC म्हणजे एक लक्षात ठेवा, MPSC बघा, प्रश्न असाही विचारते, आणि प्रश्न असाही विचारते, आणि प्रश्न असा 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 या टाईपचे विचारते. म्हणजे आता हे जे मी तुम्हाला चांगल्या तरीकेने एक्सप्लेन करतो, मनाचा तरीका म्हणजे एकदम सिंपल लाईनमध्ये विचारते प्रश्न, त्यानंतर थोडा आगळ्या वेगळ्या तरीकेने विचारते, त्यानंतर एकदम कन्फ्युजिंग करणारा विचारते, जो की तुम्हाला माहीत आहे प्रश्न उत्तर, परंतु तो तुम्हाला अशा प्रकारे मांडणी केली जाते का ते तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता मित्रांनो. त्याला म्हणते MPSC. म्हणून MPSCला अगर टॅग करायचा आहे किंवा तिला समजून घ्यायचं आहे, तर त्यासाठी मित्रांनो पहिला MPSC याचे PYQ आपल्याला ॲनालाइज करावं लागेल का MPSC कशा प्रकारचे प्रश्न मांडते. आणि तुम्हाला याचं विथ प्रूफ 2025मध्ये जी पेपर जाहिरात आली होती, तिचा पेपर जो झालेला आहे, जो की जानेवारी 2026मध्ये झालेला आहे, याच वर्षी मागच्या महिन्यात, तर त्याचा विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो मी. बघा, आता आपण हा प्रश्न बघितला आहे, तर मला एक सांगा, अस्तंबा, आता तुम्ही जर हा पेपर, तुम्हाला हा प्रश्न वगैरे अशा प्रकारचा पेपरात आलेला आहे, तर तुम्ही सेकंदात हा प्रश्न सोडसान. बघा, अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आहे? तुम्हाला चटकन लक्षात येणार की हे आपल्याला आहे सातपुडा. तुम्हाला जिल्हा विचारला तर तुम्ही पटकन सांगता नंदुरबार. तुम्हाला टेकडी विचारली तर तुम्ही पटकन सांगता तोरणमाळ. ठीक आहे, तुम्हाला उंची विचारली तर तुम्ही याची उंची चटकन सांगसान, ते म्हणजे 1325 मीटर. म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारे अभ्यास करत चला, जेणेकरून तुमचा MPSC, बघा तुमची परीक्षा MPSC नाही घेणार, तर MPSC या पेपरची परीक्षा तुम्ही घेसान. अशा प्रकारचे टॉप बना मित्रांनो. बघा, आता बघूया पुढचा प्रश्न. चला बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेस, आता बघा मी काय म्हणतो तुम्हाला, जी दिशा आहे हे का बरं मी तुम्हाला मॅपवर 10 वेळा लिहून सांगितली, त्याचं रिझन सांगतो. बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेला कोणता पर्वत किंवा डोंगर आहे? आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला जस्ट 1 सेकंद आधी इथं काहीतरी मॅपवर मेन्शन केलं होतं. तो मॅप मला असं वाटते हा आहे जो आपण स्केच केलेला आहे. बघा, आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राच्या, पहिल्यांदा काही प्रश्नाची मांडणी कशी आहे हे समजून घ्या. महाराष्ट्राच्या, ठीक आहे, पश्चिमेस, आता महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर आणि दक्षिण दिशेला कोणता पर्वत डोंगर रांग आहे? म्हणजे याचा मनाचा तरीका काय माहिती आहे काय? तर बघा, हा प्रश्न कधी आलेला आहे मित्रांनो, तर कंबाईन ग्रुप बी 2021मध्ये. तर बघा, ह्या जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला, आता पश्चिम साईड कोणती आहे तर ही, ठीक आहे, पश्चिम साईडला, महाराष्ट्राच्या पश्चिमेला समोर काय म्हटलेलं आहे, तर उत्तर दक्षिण दिशा कोणती दिली आहे त्यांनी, उत्तर आणि दक्षिण, कोणता पर्वत रांग किंवा डोंगर आहे? आता मला एक सांगा मित्रांनो, हे म्हणजे एकमेव डोंगर आहे, म्हणजे ते म्हणजे सह्याद्री. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा डेटा आपल्याला केव्हा माहीत राहील, जेव्हा आपण प्रॅक्टिकली
जरी आपण व्हिज्युअली पाहत आहोत, म्हणजेच आपण स्क्रीनवर पाहतो, पण आपण असं समजा की आपण ते प्रॅक्टिकली पाहतो, आपण प्रॅक्टिकली तिथे जात आहोत. ठीक आहे. तर मला एक सांगा, हा प्रश्न सेकंदात सुटणार आहे, ते म्हणजे सह्याद्री. ठीक आहे. आलेला केव्हा आहे, तर 2021मध्ये. ठीक आहे. आता पुढचा बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? बघा मित्रांनो, आपण याच्या आधी जस्ट 2 ते 4 सेकंद आधीच मी तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. बघा काय म्हटलं, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? आपण मंगनीच पाहिलेला ते भाग आहे कोणत्या पर्वतरांगेचा? तर ते म्हणजे बघा, यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, गाविलगड, सोबतच काय दिलेलं आहे, बालाघाट, त्या बालाघाट डोंगर, शंभू महादेव आणि सातमाळा. आता याच्यामधला जर आपण ऑप्शन पाहिला तर ऑप्शन हा याच्यामधले 4ही ऑप्शन चुकीचे आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो मी. आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे, तर पर्वतरांग विचारलेली आहे आणि ते पर्वतरांग आपण इथं आता जस्ट मॅपमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो. बघा हे मॅपमध्ये पाहिलेलं आहे. बघा आपण इथपर्यंत आलो होतो, अमरावतीमध्ये इंटर केलं आपण. अमरावतीमध्ये केल्यानंतर आपण गाविलगड टेकड्यामध्ये आलो. गाविलगड टेकड्यामध्ये जे 2 शिखर आहे, वैराट आणि चिखलदरा, आपण तिथपर्यंत आलो. आणि चिखलदरा या प्रश्नावर यावर प्रश्न आलेला आहे का हा कुठल्या पर्वतरांगेचा भाग आहे? तर हा भाग आहे मित्रांनो फक्त आणि फक्त सातपुडा या पर्वतरांगेचा. ठीक आहे. आता बघा, परंतु एक लक्षात ठेवा, आयोग काय म्हणते, तुम्ही किती हुशार आहे हे नका सांगू. आम्ही ऑप्शन दिलेले 4, त्या 4पैकी सर्वात जवळचा प्रश्न किंवा सर्वात जवळचा ऑप्शन कोणता आहे तो निवडा. तर बघा या प्रश्नाचं उत्तर कसं काय येणार, तर बघा या प्रश्नाचं उत्तर येणार ते म्हणजे गाविलगड. आता मला सांगा, बालाघाट डोंगर रांगेचा काही संबंध येते काय? नाही. शंभू महादेव नाही. सातमाळा काहीच नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी बघा, अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो. मला एक मी तुम्हाला एक हॉनेस्टली सांगतो, बरेच विद्यार्थी माझ्या पाहणीतून गेलेले आहे, जे दिवसातले 12-12, 13-13 तास अभ्यास करतात, परंतु तरी त्यांचा रिझल्ट येत नाही. कारण की ते कसं करतात, जे पहिलीपासून 12वी, 12वीपासून ग्रॅज्युएटपर्यंत आपण करत आलो, की बघा कसं हा प्रश्न आठवा आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते कोणत्या पर्वतरांगेत भाग आहे, अशा प्रकारचा अभ्यास, म्हणजे सुरूपासून ते एंडिंगपर्यंत अशा प्रकारचा अभ्यास करणं म्हणजे अभ्यास करणं नाही. तर बघा अनेक विद्यार्थी काय करणार, हा ऑप्शन जो आहे सातमाळा हा निवडणार, कारण की सातपुडा सातमाळा सारखंच वाटत येईल आणि घाई राहते दुनियाभराची. तर त्याच्यानं हे लक्षात ठेवा का आयोगाने विचारलं काय आहे आणि आपल्याला निवडायचं काय, आणि ऑप्शन सिमिलॅरिटी जास्त असते बरं अशा प्रश्नात कन्फ्यूज करण्यासाठी. म्हणून आपला प्रेझेंट ऑफ माइंड हा आपल्या जागी असला पाहिजे आणि त्याच्या आधारे आपण प्रश्न निवडला पाहिजे. तर बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? पटकन मित्रांनो ऑप्शन बघा, 750, 850, 650, 550. अरे यार मित्रांनो, इथं काही एक ऑप्शन पाहिजे होतं, ते म्हणजे किती पाहिजे होतं माहिती आहे काय? ते ऑप्शन पाहिजे होतं 800. म्हणजे अनेक विद्यार्थी मित्र, आणि मी तर म्हणतो ते पहिलंच पाहिजे, कारण की आयोग अशा प्रकारचाच ट्रॅप टाकत असतो. बघा काय प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, पूर्व पश्चिम लांबी. पोरं माहिती आहे काय, मिट्टूसारखे पाठ करून बसले 800 चौरस किलोमीटर. ठीक आहे. पूर्व पश्चिम म्हटले आहे ना, तर 800, आणि उत्तर दक्षिण म्हटली असती तर 700. हे पोरं मिट्टूसारखे पाठ करून बसले. बघा मित्रांनो, 2019मध्ये आलेला प्रश्न आहे, या कंबाईन ग्रुप बी 2019मध्ये. तर सोबत एक लक्षात ठेवा, हा प्रश्न घेण्याचा उद्देश काय आपला, तर हा उद्देश हा आहे बघा, की आपण हा प्रश्न अख्ख्या गावाला माहीत आहे, परंतु मित्र आणि काही मैत्रिणी काय करतात माहिती आहे का, आपण हा प्रश्न वाचतो, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती, आपल्या डोक्यात एकच गोष्ट घुमते, ते म्हणजे 800. अरे बाबा, प्रश्न विचारला काय आहे, तू सोडत काय आहे, चाललं काय आहे, आपण करतो काय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा कॉन्सेप्ट वाईज बघा, हा बघा आपल्याला विचारलेला आहे, ते म्हणजे बघा पूर्व आणि पश्चिम, पूर्व पश्चिम विचारलेला आहे, परंतु आपल्याला महाराष्ट्राचं विचारलं आहे का, नाही, महाराष्ट्र पठाराचं विचारलं आहे. हा ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल ना मित्रांनो, तो विद्यार्थी पेपर इझिली क्रॅक करतो. इझिली म्हणजे मग तो पेपर कितीही कठीण टाईप हो किंवा किती हार्ड टाईप करो, MPSCने काही फरक पडत नाही त्या विद्यार्थ्याला. बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, महाराष्ट्र पठाराची, जे की आता बघा तुम्हाला सांगतो मी, आता मॅप वाईज सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्ही विसरू नाही शकणार लवकर. बघा हा जो महाराष्ट्र घेतला ना मित्रांनो आपण, यामध्ये हा जो महाराष्ट्र आहे, याच्यामध्ये एक लक्षात ठेवजा, हा एवढा जो भाग सुटला आहे ना, हा कोकण आहे. त्यानंतर हा पूर्व विदर्भ आणि हा कोकण भाग सोडता महाराष्ट्राचा हा संपूर्ण महाराष्ट्र जो आहे ना मित्रांनो, हा दख्खनचा पठार म्हणून समजला जाते. ठीक आहे. हा प्रस्तरभंग होऊन 29 वेळा तेव्हा निर्माण झालेला आहे. तर मला एक सांगा, प्रश्न जो आलेला आहे आपल्याला महाराष्ट्र पठाराची, याची काय विचारली आपल्याला, तर ही साईड विचारली आहे, कोणती, पूर्व आणि पश्चिम. तर ही मित्रांनो लक्षात ठेवा 550 आहे. किती आहे, 550 किलोमीटर. आणि महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जर विचारली, फक्त लांबी, ती कशाची, तर महाराष्ट्राची, तर तेव्हा तुमचं आन्सर काय असलं पाहिजे, ते असलं पाहिजे 800. ठीक आहे. हा कन्सेप्ट लक्षात आला का तुमच्या, की 800 केव्हा वापरायचं आणि 750 केव्हा वापरायचं. बघा इथं ऑप्शन दिलेला आपला 750. ठीक आहे. सोबतच मित्रांनो आणखी एक गोष्ट म्हणजे, आता आपण काय केलेलं आहे का, त्याची पूर्व पश्चिम, ही पश्चिम आणि ही पूर्व, ही लांबी पाहिलेली आहे कशाची, महाराष्ट्र पठाराची, ती आहे 750.
आता मग उत्तर दक्षिण लांबी किती राहणार तिची? तर मित्रांनो, जशी महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 700 आहे, त्याचप्रमाणे ॲज इट इज याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा चेंज आहे नाही, हे लक्षात ठेवजा बरं. उत्तर आणि दक्षिण, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी देखील 700च आहे. तर महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी 700च आहे, हे लक्षात ठेवजा. फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम याच्यामध्येच फरक पडतो. तो म्हणजे कसा? तर महाराष्ट्राची लांबी आहे 800 आणि पठाराची लांबी आहे 750. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, या पठाराची जाडी म्हणजे थिकनेस ते किती आहे? तर ते आहे 450. हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो. आता बघूया पुढचा प्रश्न. तो म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेस पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस टेकड्या आहे. आता मला सांगा, मी का बरं तुम्हाला आधी हे प्रश्न घ्यायच्या आधी मॅप समजावून सांगितला. त्यामध्ये चांगले जिल्हे घेतले आपण, त्या जिल्ह्याला नियर अबाउट त्यामधले एकदम प्रॉपरली आपण असं व्हिज्युअली आपण तिथे गेलो, तिथल्या जिल्ह्यावाईज, तिथल्या टेकड्यावाईज, तिथल्या पर्वत शिखर रांगावाईज, तिथल्या उंचीवाईज का बरं गेलो हे बघा. हेच कारण आहे की येणारे प्रश्न अगर तुमचे आले तर तुम्ही त्या प्रश्नासंग खेळू शकता. प्रश्न तुमच्यासंग खेळणार नाही, एक लक्षात ठेवा. प्रश्न ज्या दिवशी तुमच्यासंग खेळणार ना मित्रांनो, तर तुमचा रिझल्ट घसरून टाकणार. कारण की प्रश्न आपल्यासंग खेळणं याचा अर्थ काय होतो की येणारे प्रश्न आपले चुकणं किंवा ते न येणे. तर बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेस पर्वतरांगा. आता मला एक सांगा, आपण मगानी पुन्हा मी सांगतो, हे जे घेतलेलं आपण महाराष्ट्राचा मॅप, त्याच्यानंतर हा उत्तर जो साईड आहे, इथं आपण कुठला हे पाहिलेला आहे? तो म्हणजे सातपुडा. ठीक आहे, सातपुडा. आणि सोबत काय विचारलेलं आहे? सातपुडा महाराष्ट्र उत्तरेस पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस टेकड्या आहे. ठीक आहे. आता ऑप्शनमध्ये जा, काय दिसणार तुम्हाला? सह्याद्री. मला एक सांगा मित्रांनो, सह्याद्री जे ऑप्शन आहे, हे सह्याद्री आपण मॅप चेक केलेला, आपण व्यवस्थित तुम्हाला प्रॉपरली एकूण एक पर्वतरांगा, टेकड्या, शिखर सांगितलेलं आहे मी. मला एक सांगा, सह्याद्री हे जे आहे, हा महाराष्ट्र उत्तरेचा काही कन्सेप्ट आहे का? नाही. तर मला एक सांगा, सह्याद्री येणार काय उत्तरेस? नाही. तर सह्याद्री ऑप्शन कट. त्यानंतर बघा, भामरागड हे तर गडचिरोलीमध्ये आहे आणि हे गडचिरोली कुठं आहे? तर पूर्वेस आहे. तर मला एक सांगा, पूर्व साईड हे बघा, हे जे गडचिरोली आहे हे पूर्व साईड आहे, महाराष्ट्राची उत्तरेच पाहिजे आपल्याला. याचा काही संबंध येते काय? तर नाही. त्यानंतर बघा, सातपुडा. यस, सातपुड्याचा संबंध येतो, कारण की महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडाच आहे. सोबत एक लक्षात ठेवा, इथं हे तर ठीक आहे. हा तर प्रश्न कधी आला होता बघा, हा प्रश्न आला होता 2019मध्ये. ठीक आहे. हा कंबाईन ग्रुप सी मध्ये आला होता 2019मध्ये. आता मला एक सांगा, हा जो महाराष्ट्र पाहिला आपण सेकंड टाईम बघत आहोत पुन्हा मॅपच्या वाईज. ठीक आहे. आता बघा, हा जो उलटा त्रिकोणी मॅप बघितलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा, आणि हे जे दिशा आहे त्याच्यामध्ये दिलेला आपल्याला सातपुडा. ठीक आहे मित्रांनो. आता मला एक सांगा, हे महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आपल्याला लक्षात आलं आहे. प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस. तर मित्रांनो, संपूर्ण प्रश्न वाचण्याची खरंच गरज आहे काय? बघा, मी तुम्हाला PYQ ॲनालाइज हा आपला सिरीजचा दुसरा सिरीज चालू आहे, जे भूगोलची सिरीज घेत आहे ना. आणि या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थी हे नवीन जुडले असन, जे MPSC त्यांना याच्या आधी माहीत नव्हती किंवा माहीत असेल परंतु हा फर्स्ट टाईम असेल, म्हणून मी काही तुम्हाला एकदम बेस, डिटेल आणि एकदम डीपमध्ये जाऊन शिकवत आहो. नाहीतर माहीत आहे का विद्यार्थी मित्रांनो, मी वर म्हणजेच PYQ ॲनालाइज ठेवा, म्हणून आपण ती मांडणी लक्षात ठेवण्यासाठीच आपण काय करतो की ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवत आहोत आणि हे शिकवत आहोत आपण. तर बघा, यामध्ये जे दिलेलं आहे आपल्याला एक महत्त्वाचा आणखी ते कन्सेप्ट म्हणजे बघा, आपल्याला हा जो मॅप दिलेला आहे, इथं सातपुडा आहे आणि इथं आहे अमरावती, इथं आहे नंदुरबार. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की सातपुड्याचा भाग कोणते दोन आहे? तर नंदुरबार आणि अमरावती. असं समजा की सातपुडानं विकत घेतलेला आहे काय गोष्टी? तर अमरावतीमधले ते गाविलगड आणि नंदुरबारमधले तोरणमाळ, असं समजा तुम्ही. म्हणजे बघा, तुमच्या दिमागात तुम्ही कोणती कल्पना मांडता किंवा तुम्ही कशा ट्रिक डेव्हलप करता, याच्याशी आयोगाला काहीच घेणं देणं नाही. आयोगाला फक्त प्रश्न मांडला, चल याचं उत्तर दे, बस विषय संपला. म्हणून तुम्ही अगर तुमच्या थिंकिंग तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे घ्या की सातपुड्यानं काय विकत घेतलं महाराष्ट्रातलं? तर फक्त दोन म्हणजे ते दोन कोणते महाराष्ट्रातले? बघा, एक नंदुरबार, एक अमरावती. अमरावतीमध्ये काय आहे? तर गाविलगड. त्याच स्वरूपात नंदुरबारमध्ये कोणता आहे? तर तोरणमाळ. ठीक आहे. या प्रकारचे तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो. आता मला एक सांगा, प्रश्नामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न मांडला आपल्याला, तर महाराष्ट्राच्या उत्तरेत जो सातपुडा येतो आणि आता महत्त्वाचं म्हणजे बघा, खरंच आपल्या महाराष्ट्राच्या जो उत्तरेस सातपुडा येतो आणि त्याच्या पूर्वेस गाविलगड येतो काय किंवा चिखलदरा येतो काय, हे ॲनालाइज करणं महत्त्वाचं आहे. तर बघा, हे मॅपमध्ये आपल्याला सरळ दिसत आहे. हे जर आपण पूर्व साईड आहे तर खरंच हा गाविलगड पूर्व साईडला येतो, म्हणजे आपल्या मॅपमध्ये आपल्या लक्षात आलं. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे काही पाठ करण्यासारखं आहे का? नाही. हे काही भुलण्यासारखं आहे का? नाही. मी तर म्हणतो हे प्रॅक्टिकली गोष्टी आहे जे आपल्या डोळ्याखाली फिट झालेल्या आहे. ठीक आहे. आता बघा,
लक्षात आलं. सातपुडा पर्वत आपल्या उत्तरेस आहे आणि त्या पर्वतरांगेच्या म्हणजेच सातपुडेच्या जो सातपुडा पर्वत आहे त्याच्या पूर्वेस काय आहे तर गाविलगड आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. बघा, खालील विधानांचा विचार करा. आता विद्यार्थी मित्रांनो, मी हे जे तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलेलं आहे, काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजिंग होणार की बाबा MPSC चालू आहे, आपण MPSC क्लासेस अटेंड करत आहोत आणि इतकं इतकं वरवरच्या लेवलमध्ये किंवा एवढं बेसिक कोण शिकवते. तर मला एक सांगा, हे बेसिक शिकवण्याच्या मागचं कारण सांगतो ना मी. आता बघा, हे आहे त्याच्या मागचं कारण. MPSC कंबाईन ग्रुप बी 2025ची जाहिरात. पेपर कधी झाला तर 4 जानेवारी 2026. ठीक आहे, 2026. आता मला एक सांगा, याच्यापेक्षा काही लेटेस्ट आहे का हो? ह्या 2026मध्ये जो MPSCचा ग्रुप बीचा पेपर झाला याच्यापेक्षा काही लेटेस्ट आहे काय? नाही. आता याची 26मध्ये जाहिरातच याची आहे, म्हणजे सर्वात लेटेस्ट हा आहे. तर बघा, मी तुम्हाला काय सांगायचं, आतापर्यंत मी काय शिकवलं आणि का बरं शिकवलं त्याच्या मागचं रिझन पहा. प्रश्न, खालील विधानांचा विचार करा आणि बघा ऑप्शन काय आहे. रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदींचे खोरे अलग झालेले आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा नदींचे खोरे अलग झालेले आहे. त्यानंतर गोदावरी व तापी नदींचे खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. मित्रांनो बघा, हा प्रश्न 2000 कधी आलेला आहे? 2026मध्ये. आता तुम्ही विचार करा, आपण जे शिकत आहोत हा वे कसा आहे माहिती आहे काय? हा 2020 ते 2026 किंवा 25 पकडू आपण. ठीक आहे, याच्यामध्ये जे प्रश्न आयोगाने घेतलेले आहे आणि ते कशा प्रकारे घेतले आहे, त्याची मांडणी, त्याचा उद्देश, त्याचा हेतू, त्याचा क्रमांक, त्याचा स्वरूप, हे सर्व ॲनालाइज करून तुम्हाला हा डेटा प्रोव्हाइड केला जाणार. म्हणजे जेणेकरून तुम्ही कुठल्याच प्रकारमध्ये अटकणार नाही. आयोगाने मग तो कशाही प्रकारचा मांडवा. आता मला एक सांगा मित्रांनो, तुम्हाला मी हे जे शिकवत आहे ना, असं समजा का आपण जवळ आहे, एकदम जवळ बसून अभ्यास करतो, एकदम इतकं प्रॅक्टिकली. म्हणजे कसं आहे बघा, तुम्ही थिंकिंग काही बाळगू शकता. अजून मी सांगतो, तुम्ही स्वतःला समजून घ्या. तुम्ही अमेरिकेत आहे, ब्रिटनमध्ये आहे, इंग्लंडमध्ये आहे, भारतात आहे, महाराष्ट्रात आहे, मुंबईत आहे, कुठेही समजा, तुम्हाला पैसे लागणार नाही त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, फक्त तुमचा फायदा. आता तुम्ही हा व्हिडिओ बघण्यासाठी जो वेळ देता, सर्वात महत्त्वाचा, पैशापेक्षाही महत्त्वाचा म्हणजे मनी. टाईम इज मनी. ठीक आहे, तो कधी वापस येत नाही मित्रांनो. त्या टायमाचं सोनं करायचं आहे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट नोटीस ठेवा. तुम्ही हा जो टाईम देताय ना, मग त्या टायमापासून तुम्ही काहीतरी शिकायला पाहिजे. तर ते म्हणजे बघा, हा जो महाराष्ट्र आहे, हा जो महाराष्ट्र आहे, आपण हे बघितलं आहे का उत्तरेस सातपुडा आहे. आता मला असं वाटते, मी सातपुडा इतक्यादा घेतलेला आहे हा शब्द का ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना हा पाठ झाला असेल, म्हणजे एकदम डोक्यात फिट बसलेला असेल. बघा, त्यासोबतच एक लक्षात ठेवा, सह्याद्री झालेला आपला. त्यासोबत हे लक्षात ठेवा, हे जे रांगा सांगितले आहे मी, का हे जे रांगा आहे हे कोणाचा भाग आहे? सातपुड्याचा भाग आहे का? नाही. मला एक सांगा, इन फ्युचर अगर तुम्हाला असा प्रश्न आला कसा, तर शंभू महादेव ही सातपुडा रांगेची भाग आहे, तर हे सरासर चुकीचं राहणार आहे. कारण की सातपुड्याचा जो भाग आहे मित्रांनो, तो मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला. तो म्हणजे काय, तर इथं नंदुरबार, म्हणजे सातपुड्यानं काय विकत घेतलेलं आहे तुम्हाला सांगितलं ना आपल्या लक्षात ठेवण्यासाठी, तर नंदुरबार आणि अमरावती. ठीक आहे, इथेच संबंध आहे. परंतु हे जो सातमाळा आहे, सातमाळा अजिंठा, हे याचे काही संबंध आहे का? नाही. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, हे जे हरिश्चंद्र बालाघाट आहे मित्रांनो, याच्याशी काही संबंध आहे का? नाही. त्यानंतर शंभू महादेव डोंगररांग यांच्याशी काही संबंध आहे का? कुठल्याच प्रकारचा संबंध यांच्याशी नाही आहे. परंतु मी काय म्हटलं, एक लक्षात ठेवा, आपल्याला पेपरमध्ये नेहमी येणारा प्रश्न आणि त्याच्या संबंधित आपण कशी माहिती मिळवू शकतो ते लक्षात ठेवा. बघा, एक प्रश्न आहे, एक टॉपिक आहे. प्रश्न म्हटल्यापेक्षा जे डोंगररांग आहे ना, तो टॉपिक सांगतो मी तुम्हाला, का जो आयुष्यात तुम्ही कितीही आयोगाने किती कठीण प्रकारचा मांडला ना तुमच्यासमोर, तर तुम्ही बिलकुल तुमचा प्रश्न चुकणार नाही. बघा, तो म्हणजे असा, हे जे रांगा आहे, पहिली रांग कोणती आहे तर बघा, सातमाळा. सातमाळा सोबतच एक लक्षात ठेवा, अजिंठा. त्यानंतर मित्रांनो काय येणार तर हरिश्चंद्र बालाघाट. सोबतच एक लक्षात ठेवा, सर्वात खाली काय येणार तर शंभू महादेव.
मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, माझं म्हणणं काय आहे, प्रत्येक गोष्ट एकदम याप्रमाणे करू नका ना, का बाबा ते एकदम ते लहान जे आपण KG1 KG2 पासून तर 10वी आलो, नियमानं वाचत राहा, पाठांतर करत राहा, बिलकुल नाही. आपण ग्रॅज्युएट झालेला आहोत, आपण MPSC सारखे क्लास 2, क्लास 1, क्लास 3च्या ऑफिसरच्या पोस्टसाठी अप्लाय करत आहोत. एक लक्षात ठेवा, थोडं तेवढं आपण प्रिपेअर करणं शिका, म्हणजे ती मेंटॅलिटी डेव्हलप करा. बघा, हे जे आहे ना, पुन्हा इथं सातपुडा. आता बघा, हे कन्सेप्ट मी तुम्हाला कसं शिकवतो बघा. हा जो सातपुडा आहे, हा आपल्या लक्षात आला महाराष्ट्राच्या वर आहे, म्हणजे उत्तरेला आहे. आणि त्यानंतर त्याच्या खालोखाल काय येणार, तर मग मला एक सांगा, सातपुडा. सिमिलॅरिटी तुम्ही काय करा माहिती आहे काय, नावात जी सिमिलॅरिटी आहे ते लक्षात ठेवणं हो. बघा, सातपुडा आणि सेकंड काय, तर सातमाळा. ठीक आहे, सातपुडा सर्वात वर आहे, सातमाळा त्याच्या जस्ट खाली आहे, आणि त्याच्या जस्ट खाली काय आहे, तर हरिश्चंद्र बालाघाट. आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या जस्ट खाली काय, तर शंभू महादेव. ठीक आहे, हे डोंगर रांगा हे लक्षात ठेवा. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे बघा, यांनी कोणत्या नद्यांचे खोरे वेगळे केलेले आहे, असा प्रश्न आलेला आपल्याला. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, नर्मदा नदी, त्यानंतर तापी. सर्वात उंच म्हटल्यापेक्षा सर्वात वर नर्मदा नदी आणि तापी या दोन नदींना वेगळं कोण केलं आहे, तर ते म्हणजे सातपुडा डोंगर रांगेनं. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे तापी आणि गोदावरी या दोन नद्यांना वेगळं, या दोन नद्यांचे खोरे वेगळे कोण केले, ते म्हणजे सातपुडा. ठीक आहे, त्यासोबतच गोदावरी आणि भीमा या नद्यांचे खोरे वेगळे कोण केले, तर ते म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट. आणि त्याच्यानंतर भीमा आणि कृष्णा या नद्यांचं खोरं वेगळं कोण केले, तर ते म्हणजे शंभू महादेव डोंगररांग. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मी काय म्हणतो, शॉर्टकटमध्ये जास्त दिमागाला ताण नका घेऊ, टेन्शन घेऊ नका, सरळ सरळ लक्षात ठेवा. आपलं डोकं, आपण महाराष्ट्र बनून जा, आपल्या वर डोक्याच्या वर काय आहे, तर सातपुडा लक्षात ठेवा. सरळ सोप्या भाषेत सातपुडा पर्वतरांगा आपल्या डोक्याच्या वर आहे. म्हणजे येणारा प्रश्न कसाही येऊ, कितीही कठीण येऊ, आपण सरळ एकदम प्रॅक्टिकली आणि कूल राहायचं. कूल म्हणजे एकदम कॅप्टन कूल. म्हणजे कसं, आला प्रश्न सातपुड्यावर, बिंदास राहा, लक्षात ठेवा आपल्या डोक्याच्या वर आहे. चला, त्यानं वेगळं कोणते खोरे केले आहे, तर लक्षात ठेवा, डोक्यानं आपल्या कोणते वेगळे खोरे केले आहे, ते म्हणजे नर्मदा आणि तापी. चला, सुटला प्रश्न. सेकंड, मला एक सांगा, तापी आणि गोदावरी ह्या नद्यांचे खोरे वेगळे कोण केले आहे, बिलकुल लक्षात ठेवा, ते म्हणजे काय, सातमाळा अजिंठा. त्यानंतर गोदावरी आणि भीमा यांना कोण वेगळे केले, तर हरिश्चंद्र बालाघाट. त्यानंतर भीमा आणि कृष्णा. आता एक लक्षात ठेवा, जसं आपण टॉपवरून खाली आलो, तर तसंच खाली काय येते, कोणती नदी येते, कोणतं रांग येते, हे देखील लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजिंग होणारच नाही. आता भीमा आणि कृष्णा यांना कोण वेगळं केलं, तर शंभू महादेव डोंगररांग. ठीक आहे, तर सोबतच एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील किंवा भारतातील, पहिल्यांदा आपण भारतातील घ्या, भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हणजे कोणती होती माहिती आहे का मित्रांनो, ते म्हणजे नर्मदा. एक लक्षात ठेवा. सोबतच महाराष्ट्रातील सर्वात मोठी, मी पुन्हा लक्षात आणण्यासाठी तुमच्या मॅपवर दाखवतो, की भारतातील सर्वात मोठी म्हणतो, सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, ती म्हणजे नर्मदा. ठीक आहे, आता हे झालं भारतातली. आता महाराष्ट्रात येऊ. महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती, ती म्हणजे तापी. ठीक आहे, आणि दोन्ही नद्या कशा आहेत, तर पश्चिम वाहिनी आहे, अरबी समुद्रात जाऊन मिळते मित्रांनो, एक लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे तापी नदी जी आहे ना, तिला महाराष्ट्रात काय म्हणून, महाराष्ट्रात म्हटल्यापेक्षा खानदेश कन्या म्हणून ओळखली जाते, जे 3 जिल्ह्यांना छेदते, 54 किलोमीटर एरिया कव्हरिंग करते. ठीक आहे, त्यानंतर सोबतच आणखी ते म्हणजे बघा, हा जो प्रश्न आहे, आता बघा, मी काय म्हणतो तुम्हाला, 2025मध्ये आलेला प्रश्न, जो 2026मध्ये त्याचा पेपर झाला होता, म्हणजे याच्यापेक्षा लेटेस्ट काहीच नाही. बघा, या लेटेस्टमध्ये काय विचारलं आहे, तर रायरेश्वरपासून सिंगणापूरपर्यंत पसरलेल्या पर्वतरांग शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात. आता मला एक सांगा, या शिखर रांगा जे आहे किंवा पर्वतरांगा जे आहे, आपण मॅपद्वारे आपण शिकत आहोत, तर या येणाऱ्या पेपरमध्ये देखील अशाच प्रकारचा प्रश्न राहू शकते. जसं बघा, सातपुडा कुठं आहे मित्रांनो, आपल्या डोक्याच्या वर. ठीक आहे, पर्वतरांगेमुळे नर्मदा, काय ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, नर्मदा आणि तापी या नद्या खोऱ्या वेगळ्या केल्या आहे का आपल्या डोक्यानं, खरंच केल्या आहे. ठीक आहे, आपण मॅपमध्ये पाहिलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा नदी वेगळ्या झाल्या आहे. मला एक सांगा, बिलकुल बरोबर आहे काय, मी तुम्हाला 100% विद्यार्थ्यांना बरोबर म्हणायला पाहिजे, नाही. काहून, मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहिलं आहे, सातपुडाच्या जस्ट खाली आहे सातमाळा, आणि सातमाळानं काय वेगळं केलं आहे, तर गोदावरी आणि भीमा, तापी आणि गोदावरी. बघा,
आता आपण मॅपमध्ये ज्याप्रमाणे आपण इथं नोटीस केलेलं आहे ते म्हणजे कसं बघा, हे बघा सर्वात पहिले काय घेतलं आपण सातपुडा. सातपुडा म्हणजे आपण डोकं पकडलं आपलं, ठीक आहे. नर्मदा आणि तापी या दोन नदी वेगळ्या केल्या. त्यानंतर जस्ट एक्झॅक्टली काय घेतलं, सातमाळा अजिंठा, ठीक आहे. सातमाळ्यानं काय केलं आहे, तर जे नर्मदानं आपल्या सातपुड्यानं जे नद्या वेगळ्या केल्या नर्मदा आणि तापी, आणि जस्ट त्याच्या खालीच काय सातपुडा. तर मग लक्षात ठेवा सात सात सातपुडा कुठं संपला, नर्मदा आणि तापीपर्यंत. या दोघां नद्यांना वेगळं करून सातपुडा संपला. मग चालू काय होणार, सातमाळा. आता सातमाळा चालू होणार, तर मग मला एक सांगा सातपुडा कुठं संपला होता, तापीपर्यंत. मग तापी आणि गोदावरी यांना वेगळं करणार. तर बघा, आणि प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, गोदावरी आणि भीमा, तर ते काय होणार, हरिश्चंद्र बालाघाट. बरोबर आहे. ऑप्शन जे आपल्याला दिलेलं आहे बघा, ऑप्शन काय दिला आहे, तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा या दोन नद्या वेगळ्या होणार काय, तर 100% होणार. परंतु आता एक लक्षात ठेवा, सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी ह्या होणार काय, तर 100% होणार. त्यानंतर गोदावरी व तापी नदींचे खोरे वेगळे करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. आता मला एक सांगा मित्रांनो, हे जे आहे हे लाईन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मला एक सांगा, याच्यात विचारलं काय, तर सातमाळा अजिंठा, ठीक आहे. सातपुडा आपलं डोकं डोकं काय करते, नर्मदा आणि तापी, आणि तापी जिथं संपते तिथं चालू काय होते, तर आपला हा काय म्हणजे सातमाळा अजिंठा. आता सातमाळा अजिंठा चालू होते तर तापीपासून चालू होईल ना, तापी, आणि जस्ट त्याच्या खाली काय राहील, गोदावरी. म्हणजे हे देखील आन्सर करेक्ट आहे. तर या प्रकारे आपण बघा 2019 पासून सुरू झालो आपण, तर 2025पर्यंत आलो, आणि 25चे प्रश्न आपण ॲज इट इज कसे टॅकल करू शकतो, तर ते आपण याच्यामध्ये पाहायला एकदम सिंपल तरीकेने आपण 2025च्या आयोगाची थिंकिंग देखील आपण टॅकल करू शकतो या कन्सेप्ट वाईज अगर आपण गेलो तर. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नियर अबाउट 3 ते 4 दिवस आपण एकदम बेस गोष्टी समजून घेऊ, जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांना समजायला अवघड जाणार नाही. आणि जेव्हा आपण एकदम डीप आणि कन्सेप्च्युअल पॅटर्न जो चालू करू ना, तेव्हा मग ते नवीन विद्यार्थी आणि ओल्ड विद्यार्थी दोन्ही एकाच लेवलने, एकाच फ्लोने योग्यरित्या अभ्यास आणि ते समजून घेऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आता इथंच थांबून घेऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचणार. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.